रोहित परचेस 3 years old used machine from Mohit 8,57,375. आता ओल्ड यूज मशीन विकत घेतलेली आहे, नवीन नाही. 3 वर्ष अगोदर जर घेतली असती तर आपण प्रिन्सिपल म्हणून हा झाला अमाऊंट 8,57,375. ओके. इफ रेट ऑफ डिप्रिशिएशन इज 5%. रेट किती आहे? 5%. हाऊ मच डीड मोहित बॉट फॉर मशीन. मोहितनं किती रुपयाला मशीन, म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला काढायचं होतं. टाईम किती होता? 3 years. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक तर तुम्ही काय करू शकता, ऑप्शनचा सहारा घेऊ शकता. आता हा जो नंबर आहे ना, हा वन ऑफ द टफेस्ट नंबर आहे. यासाठी आपण ऑप्शनचा सहारा घेऊ. अशा वेळेस मी कोणता ऑप्शन निवडेल जो जास्त सोपा आहे काढणे. तर मी नेहमी लक्षात ठेवा, मी ऑप्शन नंबर यामध्ये 10 lakh, 12 lakh, 8 lakh, 9 lakh, तर यामध्ये मी ऑप्शन नंबर 1 म्हणजे 10 lakhच चूज करेल. का? कारण की हा इझी आहे. हा जर ऑप्शन मॅच नाही केला, याच्यापेक्षा मोठा उत्तर पाहिजे तर मी 12 lakh चूज करेल. लहान उत्तर पाहिजे तर 9 lakh, कारण की 8 lakh पॉसिबल नाही आहे. हे मला कन्फर्म माहीत आहे, 8 lakh पॉसिबल नाही आहे. जर मी 10 lakh चूज केलं, याचं मी 5% काढतो, म्हणजे ॲन्सर आला माझा 5%. जर मी काढला तर ठीक आहे. ठीक आहे, 1 0 इथं आणखी पाहिजे, म्हणजे 50,000. म्हणजे 50,000 एका वर्षात मायनस होतील, बरोबर आहे. म्हणजे 3 वर्षात 1,50,000 मायनस व्हायला पाहिजे. म्हणजे 10 lakh मधून 1,50,000 गेले तर 8,50,000. हा नंबर 8,50,000च्या जवळपास आहे, बरोबर आहे. हा जर नंबर 1,50,000च्या जवळपास आहे तर पॉसिबलच नाही की या व्यतिरिक्त तुमचा कोणता ऑप्शन असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन असेल याचा 10 lakh. 10 lakh हा काय असेल याचा राईट ऑप्शन असेल, कारण की हा 7,000नीच मोठा आहे 8,50,000पेक्षा. आणि डिप्रिशिएशन रेट आहे म्हणून ॲन्सर काय येईल? थोडासा मोठा येईल. आणि हा 7,000ने मोठा आहे म्हणून थोडासा मोठा. 50,000 7,000 म्हणजे खूप जास्त पर्सेंटनं डिफरन्स नाही आहे. म्हणून हा ॲन्सर काय यायला पाहिजे? 8,57,375. म्हणून याचा राईट ॲन्सर असायला पाहिजे 10 lakh.